संदेशाकडे आपण वळू आणि आजचा विषय जो आहे त्या विषयाकडे आपण आपलं लक्ष देऊ. आणि या विषय जो आहे तो म्हणजे की आपली वेळ जे आहे ते संपत आहे. वेळ संपत आहे म्हणजे की जी वेळ आपल्याजवळ देवाने दिलेली आहे आणि या वेळेविषयी आपण समजू आणि या वेळेचं महत्त्व आणि हा विषय जो आपल्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याच्याविषयी आपण बोलू. लक्षात ठेवा, आपल्या जीवनात जी दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे तो म्हणजे वेळ. पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची तो म्हणजे तुमचा आत्मा आणि दुसरी गोष्ट आपल्या जीवनात जे सगळ्यात महत्त्वाची आहे तो म्हणजे तुमचा वेळ, ज्याच्याविषयी आपण जराही विचार करत नाही. आणि म्हणूनच कदाचित देवाने हा संदेश हा विषय माझ्या मनात दिला असेल का तू वेळेविषयी बोल, यासाठी का लोकांना कळावं की वेळ ही फार कमी आहे. आणि म्हणून वेळ ही सगळ्यात महत्त्वाची आहे आपल्या आत्म्यानंतर. कारण जर तुम्ही योग्यरीत्या या वेळाचा उपयोग केला तर तुमचा आत्मा हा वाचू शकतो. आणि म्हणून आज आपण जे बघणार आहोत की वेळ हा फार महत्त्वाचा आहे. वेळेसारखं दुसरं महत्त्वाचं काहीच नाही. वेळेचं महत्त्व तेव्हाच कळतं जेव्हा ते वेळ काय होते, निघून जाते. आणि म्हणून या सगळ्या आजच्या संदेशादरम्यान तुमच्या जीवनाचा वेळ, तुमच्यापाशी जो वेळ आहे त्याचा योग्य वापर कसा करावा आणि काय सत्य आहे आपण समजू. तर वेळ याची जे परिभाषा किंवा त्याची जे डेफिनेशन आहे इथे आपण लिहिलेली आहे. वेळ म्हणजे अस्तित्वाची सतत प्रगती. म्हणजे सदैव वेळ जात आहे. 10 वाजून गेले, 10:30 वाजून गेले, 11 झाले, 11:30 झाले, हा वेळ आता निघून गेला, तो परत येणार नाही. तर ती प्रगती जे भूतकाळापासून, वर्तमानातून आणि भविष्यातून अपरिवर्तनीय म्हणजे ते क्रमाने घडते, तुम्ही त्याला बदलू शकत नाही. आणि शेवटी काय, आणि ते एक दिवस ती खतम होते. हे सगळ्यात महत्त्वाचं की वेळ सदैव राहणार नाही. तुमच्या आणि माझ्यापाशी वेळ सदैव राहणार नाही. तर एक दिवस हा वेळ जो आहे तो खतम होतो, त्याला एंड होऊन जातो. आणि म्हणून आपला जो वेळ हा फार मौल्यवान आहे. आणि या संदेशाच्या दरम्यान जो वेळ तुमच्या जवळ आज आहे याची काळजी तुम्हाला असावी, त्याचा अर्थ तुम्हाला समजावं, त्याचं किती प्रिशियस किंवा किती मौल्यवान आहे. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही योग्यरीत्या हा वेळ वापरला नाही तर त्याचं नुकसान एवढं भयानक आहे. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की आपण आपल्या वेळेची काळजी घेणं. आपण सदैव बघत असतो, माझी आई मी लहान असताना सदैव मला या गोष्टीविषयी सांगायची, बाबू एकदा वेळ गेली ना मग कधी येत नाही. पण त्याचा खरा अर्थ काय, जसं ते वाक्य बरोबर आहे की एकदा जर वेळ संपली तुम्ही पुन्हा जाऊन त्या वेळेत जाऊन त्याला बदलणं किंवा त्या गोष्टीमध्ये ज्या चुका झाल्यात त्याला दुरुस्त करू शकणार नाही. आणि म्हणून आजचा जो विषय आहे तो वेळेचा हा जो टॉपिक किंवा हा जो संदेश आहे याच्याविषयी तुम्ही सिरियस असा, यासाठी का हा वेळ संपणार आहे. आणि म्हणून या वेळेच्या दरम्यान जी योग्य वेळ तुमच्या जवळ आहे त्याचा खरा योग्य उपयोग करणे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण वन टाइम, वन चान्स, एकच संधी, एकच लाईफ, एकच जीवन, एकच सगळं गोष्ट आहे आणि वेळ खतम होऊन जाईल, त्याच्यानंतर वेळ येत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला या वेळेविषयीच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर या वेळेची सुरुवात कशी झाली हे आपण बघू. बायबल सांगते सगळ्यात आधी, लक्षात ठेवा, वेळ हे आपल्याला आहे, देवाला वेळ नाही. म्हणजे देवाला हे बांधिलकी वेळेची नाही, त्याची सुरुवात नाही, त्याचा अंत नाही. आपली सुरुवात आहे, आपला अंतही आहे, म्हणून आपल्याला वेळेची बांधिलकी आहे. समजलं या 2 गोष्टीतला फरक. आणि म्हणून देवाने जेव्हा उत्पत्ती 1:1 सांगतं की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केले. म्हणजे काय केलं, त्याची सुरुवात केली. याचा अर्थ काय झालं, त्या वेळेची, कुठल्याही गोष्टीची जेव्हा सुरुवात होते याचा अर्थ काय, त्याची वेळ चालू होते. म्हणून जो देव ज्याला वेळेचं बांधिलकी नाही त्याने जेव्हा पृथ्वीची सुरुवात केली त्याच्यामुळे काय झालं, या पृथ्वीला काय देण्यात आला, वेळ देण्यात आला. म्हणून आपण बघत नाही, आपण म्हणतो हे पृथ्वी 4000 वर्ष आधीची आहे. जसं बायबल सांगतं 6000 वर्ष आधी या पृथ्वीची निर्मिती, आता ती काय झाली, वेळेमध्ये आली. तसंच आता म्हणून सूर्य, चंद्रे आणि या पृथ्वीच्या सगळ्या गोष्टी ज्या देवाने बनवल्या
त्याची सुरुवात देवानं केली, आणि ज्या गोष्टीची सुरुवात असते आणि ज्या गोष्टीचा अंत असतं त्या गोष्टीमध्ये जो डिस्टन्स किंवा टाइम असतो त्याला आपण वेळ म्हणतो. तसंच आता आपण आपल्याकडे येऊ. आणि तसंच देवाने जेव्हा मनुष्य आदाम बनवला, कारण देव अमरत्व आहे, देव कधी मरत नाही, म्हणून देवाने मनुष्याला आदामाला सुद्धा अमरत्व दिलं, पण कंडिशनल दिलं. कंडिशनल म्हणजे काय? त्याच्यासोबत त्याने काय ठेवली? त्याने एक गोष्ट ठेवली का ही गोष्ट तू जिवंतच राहशील, तू मरणार नाही, पण जर तू या बऱ्या वाईटाचं फळ खाशील, म्हणजेच तू जर पाप करशील तर तू मरशील. म्हणजे देवाने काय दिलं त्याला? याचा अर्थ देवाने काय म्हटलं? जर तू फळ खाशील तू मरशील. याचा अर्थ काय? उलट की जर तू नाही खाशील तर तू नाही मरशील. बरोबर? आणि म्हणून देवाने त्याला अमरत्व दिलं का तू जगू शकशील, पण त्याच्यासोबत तुला एक कंडिशन आहे का तू ही गोष्ट न करावी. आणि जसं आपल्याला माहित आहे की जसं आदाम आणि हवेनं ते देवाची आज्ञा मोडली आणि देवाने जे त्यांना जे सांगितलं होतं ती आज्ञा मोडली, आता काय झाला? त्यांचा मरणाचा वेळ कन्फर्म झाला. समजलं तुम्हाला? आता त्याची सुरुवात आहे, त्याचा अंत आहे. आदाम 930 वर्ष जगला आणि आदाम मेला, कारण त्याने ती कंडिशन मोडली. आणि म्हणून त्याला आता काय करण्यात आलं? त्या वेळेच्या बांधिलकीमध्ये टाकण्यात आलं की तुझी सुरुवात आहे आणि तू खतम होशील. आणि म्हणून काय झालं? त्याच्या पापामुळे काय झालं? मनुष्यावर आता वेळेचं बंधन आलं. आता त्याच्यानंतर जेव्हा आपण आलो, जसं वचन सांगतं की म्हणून रोमकरास 5:12, म्हणून एका मनुष्याद्वारे म्हणजे आदामाद्वारे जगात पाप आले व पापाद्वारे मरण आले, आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व मनुष्यावर मरण आले. याचा अर्थ तुमचा आणि माझा वेळ माझा चालू झाला 29 जून 1982, तेव्हा माझ्या वेळेची सुरुवात झाली. आता एक दिवस आहे जो देवाने ठरवलेला आहे आणि हे तुमच्या सोबत सुद्धा आहे. त्या दिवशी तुम्हाला दिलेला जो वेळ आहे, या पृथ्वीवर ज्याला तुम्ही लाईफ म्हणता, हा जो वेळ तुमच्या जवळ अमूल्य आहे, हा काय होईल? संपुष्टात येईल. त्याला आपण मरण म्हणतो. आणि तुमच्या जन्मापासून आणि तुमच्या मरण्यापर्यंत ही जी वेळ आहे, या वेळेची तुम्ही काळजी घ्यावी. या वेळेच्या दरम्यान देवाने तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या आहे त्या गोष्टी तुम्ही कराव्या. वेळेचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे, कारण हा वेळ निघून जाईल. आणि हाच आजचा काय आहे? संदेश आहे. कारण तुम्हाला आणि मला वेळेचं बंधन आहे. आज तुमच्यापाशी वेळ आहे, आज वेळ चांगली आहे, पण हे रोज राहणार नाही. आपल्याला हे खूप सदैव असं वाटतं, कारण आपले हे विचार सांगतं चालूच आहे वेळ, रोज असतं मी उठतो. तुम्ही रोज उठत असाल, पण तुम्ही सदैव रोज उठणार नाही. या गोष्टीची काळजी असणे की माझी वेळ संपेल. जसं मी तुम्हाला उदाहरण देतो, कारण आपले विचार काय सांगतात की माझ्यापाशी फार वेळ आहे, आता तर सुरुवातच केली आहे, आता तर 60-70 वर्ष आरामशी मी निघून जाईल. मी तुम्हाला काही नंबर सांगतो, त्याला स्टॅटिस्टिक म्हणतात, ज्याच्यामुळे तुम्हाला सत्य कळेल. इथे मी काही नंबर तुमच्या समोर टाकले. आता मी या गोष्टीकडे लक्ष द्या. एक एक्झाम्पल किंवा उदाहरण मी घेतलं की एक या पृथ्वीवरचा व्यक्ती जनरली 79 वर्ष, जनरली असं एक स्टॅटिस्टिक आहे की तो जगतो. हे 100% नाही का तुम्ही 79 वर्ष जगणारच, पण आपण एक उदाहरण घेऊ का एक व्यक्ती या पृथ्वीवर 79 वर्ष, जसं तुमचं आणि कदाचित माझंही आयुष्य कदाचित असेल, तर 79 वर्ष याचा अर्थ म्हणजे तुमच्या आणि माझ्यापाशी जर आपण विचार केला 79 वर्षाचा मी मरेल, कारण मरणं कन्फर्म आहे, तर आपल्यापाशी 28,854 दिवस आहे. तुम्हाला मी सांगितलं, जेव्हा मी तुम्हाला सत्य सांगेल, कारण सैतान आपल्याला शिकवतो लय वेळ आहे, अजून तर पुढं लय टाईम आहे. आता तुम्हाला काय आहे? रियालिटी. किती दिवस आहे सांगायला खूप वाटते, 79. जर तुम्ही ते दिवस मोजले, 28,854 दिवस तुमच्या जवळ आहे. आता पुढचे नंबर आहे का? त्याच्यातले 26 वर्ष आपण झोपतो, कारण 24 तासामध्ये कमीत कमी 8 ते 10 तास मनुष्य झोप काढतो. म्हणजे
त्याच्यातले तुमचे जे आहे हे जे दिवस आहे 28,854 मधले तुमचे 9,496 घंटे जे आहे तुमच्या झोपीमध्ये सहज चालले गेले. म्हणजे तुमचं 1/4 लाईफ त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या झोपीत गेलं. आता जर तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुम्ही ड्युटीवर जात असाल तर जर फक्त मी तुमची 10 वर्षाची जर नोकरी पकडली, तशी नोकरी 20-30 वर्षाची असते, तर तुमचे 3,000 फक्त 10 वर्षाची नोकरी पकडत आहोत. 750 दिवस 10 वर्षाच्या नोकरीमधून त्याच्यातून चालले गेले. लक्षात ठेवा काय बोलत आहे. हा वेळ आहे इतका असेल. आता तो झोपीमुळे एवढा झाला, नोकरीमुळे एवढा झाला. आता जर एक रफ कॅल्क्युलेशन घेतलं तर तुमच्यापाशी फक्त हे 3 गोष्टी काढल्या, म्हणजे तुमची झोप आणि फक्त 10 वर्षाची जर मी जर ड्युटी काढली तर तुमच्यापाशी माहित आहे, जर तुम्ही 79 वर्ष जगत असाल तुमच्यापाशी फक्त 17.5 वर्ष आहे. काही नाही, आपल्याला खूप वाटतं बापरे लय वेळ आहे, पाहू ना देवायचा आहे काय. 17.5 वर आले. 17.5 मध्ये तुमचं आम्ही बालपण काढलं, तुमची शाळा काढा, त्याच्यातून तुमच्या आरोग्याविषयीच्या समस्या काढा. तुम्ही लेडीज असाल तर तुमचं स्वयंपाक करणं, घर सांभाळणं, घरचे कामं काढा, तुमचा प्रवास काढा, तुमचं ट्रॅव्हल काढा, तुमच्या हॉबी काढा, तुमचं टीव्हीवर बसणं काढा, तुमचा फोनचा टाइम काढा. या सगळ्या गोष्टी तुम्ही 17.5 वर्षातून तुम्ही काढा आणि तुमच्याजवळ काय राहिलेलं आहे याचा तुम्ही विचार करा की तुमच्यापाशी काय उरतं. कारण सैतान आपल्याला शिकवतो नाही उद्या, तर जो उद्या आहे ना हा 17.5 मधून हे बाकीचं जे राहिलं, कारण हा जो वेळ आहे तो त्यातला जो थोडासा वेळ जिथं तुम्हाला विचार करण्यासाठी संदेश दिला जातो तोही तो काढून घेतो, म्हणतो उद्या पुढच्या संडेला. हे तर ऐकणंच आहे. तर काय करत आहे सैतान, जो राहिलेला जो वेळ आहे त्यालाही काढण्याचा प्रयत्न करत आहे. कारण फक्त त्याचा हेतू हाच आहे का आपल्या आत्म्याने योग्य निर्णय देवाविषयी न घेणे आणि हा जन्मेपासून तर मरेपर्यंतचा तुमचा वेळ जो आहे, ज्याला 17.5 वर्ष बाकीच्या गोष्टी मी काढल्या नाहीत, या सगळ्या तुम्ही काढल्यानंतर जे थोडीशी वेळ आहे त्याच्यात सुद्धा तुम्ही देवाविषयीची डिसिजन किंवा निर्णय घेऊ नये, ही सैतानाची इच्छा आहे. मी आणखी तुम्हाला एक उदाहरण देतो. विचार करा, जर आपल्याला जसं आपलं जन्मतारीख आपल्याला माहीत आहे, पण आपल्याला आपली एंड ऑफ डेथ म्हणजे मरण तारीख नाही माहीत आहे. समजून घ्या मी माझ्याविषयी बोलतो, मी 43 वर्षाचा आहे. समजून घे माय डेट ऑफ डेथ समजा देवाने मला सांगून दिली 50व्या वर्षी, तो आपल्या प्रत्येकाला डिक्लेअर करून दिली. आणि मला जर सांगून दिलं 29 जूनला माझा वाढदिवस आहे, ठीक आहे, 50 वर्ष मला सांगितलं, आता तो हॅप्पी बर्थडे राहील का? हॅप्पी राहील का? बरोबर, हॅप्पी राहील का? तो 44, 45, 50, 5च राहिले, हॅपी नाही राहील. बरोबर, आपण तेच करत आहोत. फक्त फरक हा आहे का 50 हे माहीत नाही म्हणून अपेक्षा ठेवत आहे की 50 नशील, 79 असेल, 80 असेल. बरोबर, पण डेट तर आहे. किती लोकांचा आपण म्हणतो अरे बर्थडेच्या दिवशीच गेला, कालच तर बर्थडे झाला, अरे बर्थडेच्या दिवसच असं झालं. सांगण्याचं तात्पर्य मी तुम्हाला रियालिटी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण हे जग आणि ह्या जगाचं मनोरंजन तुम्हाला या रियालिटीपेक्षा इतक्या दूर घेऊन जातं आणि असं दाखवतं सगळं करण्यासाठी मला वेळ आहे, फक्त एकच गोष्ट सोडून, देव सोडून. म्हणजे विचार करा या गोष्टीविषयी. कोण दिला वेळ? देवाने. कोणाची योजना होती का तुमचा जन्म या पृथ्वीवर यावा? देवाने. कोण तुमचा जीव घेऊ किंवा तुम्हाला मरण देईल तर देवाने ठरवलं आहे. आणि त्याच देवाने ज्याने तुम्हाला वेळ दिला आहे त्याचं सत्य ऐकणं किंवा त्याला स्वीकारण्यासाठी त्याच्यासाठी माझ्यापाशी वेळ नाही. ज्याने मला वेळ दिला आहे, ज्याच्यामुळे मी जिवंत आहे, जो मला रोज श्वास देत आहे, ज्याच्यामुळे मी रोज जगत आहे, ज्याच्या आशीर्वादामुळे जरी मी त्याच्या विरुद्ध आहे, ज्याच्यामुळे मी सगळ्या म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी का तुम्ही करता? कारण तुम्ही जिवंत आहात. मेलेला व्यक्ती कुठलीच गोष्ट करू शकत नाही, पण तुम्ही जिवंत का आहात? कारण त्या देवाने ठरवलं आहे की आज तू मरू नये, आज त्याने तुम्हाला जीवन दिलं आहे. मग तुमचे विचार काय आहे? ज्याने मला दिलं त्याच्यासाठी मला वेळ नाही आहे.
समजलं वेळेचं महत्त्व. कारण आज आहे, उद्या राहणार नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जर तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून जर वेळेचं गांभीर्य समजत असेल या संदेशादरम्यान, मग जर तुमचा प्रश्न असेल का मग मी काय करावं, कारण मला माहीत आहे की आज वेळ आहे, मला माहीत आहे की मी हा संदेश ऐकत आहे, मला माहीत आहे की देवाचे वचन माहीत आहे, आणि याच्यापेक्षा महत्त्वाचं माहीत आहे, तुमच्या हृदयात, त्या हृदयाच्या कोपऱ्यात तुम्हाला माहीत आहे तुमचा संबंध देवासोबत बरोबर नाही आहे, तर पहिली गोष्ट तुम्ही करणे म्हणजे देवाला हाक मारणे, आपल्या पापाची क्षमा घेणे, त्या देवाला ओळखणे. जे मी बोललो संदेशाच्या आधी, देवापासून तुम्हाला कन्फर्मेशन असणे, ही वेळ असताना, वेळ हाती असताना, की देवापासून मला कन्फर्मेशन भेटलं का जीवनाच्या पुस्तकात माझं नाव लिहिलेलं आहे, ते इथं वेळ असताना, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. याच्यासारखं काहीच महत्त्वाचं नाही की ज्या देवाने तुम्हाला वेळ दिला त्या देवापासून तुम्हाला कन्फर्मेशन आहे का त्याने माझ्या पापाची क्षमा केली. ज्या देवाने मला जीवन दिलं तो देव मला ओळखतो, आणि ज्या देवाने मला या पृथ्वीवर ठेवलं त्याच्यासोबतचं तुमचं नातं हे ठीक आहे, तुमच्या पापाची क्षमा झाली आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. याच्यापेक्षा दुसरी कुठलीही महत्त्वाची गोष्ट नाही, कारण वेळ उद्या राहणार नाही, वेळ हा संपून जाईल, वेळ हा संपत आहे. आपण एक वचन देवाचं आपण ऐकू, आणि इथं याच विषयावर देव आपल्याला सांगत आहे. आपण बघू याकोब 4:13 हे वचन मी वाचतो, आणि ही आपली परिस्थिती आहे. तर देव काय म्हणतो, अहो तुम्ही जे म्हणता की आज किंवा उद्या आपण या गावाला जाऊ, ते वर्षभर राहू आणि व्यापार करून कमावू, तर देव काय सांगत आहे का तुम्ही सगळे प्लॅनिंग करत आहात, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला हे विकत घ्यायचं आहे, मला पुढे जायचं आहे, मला हे करायचं आहे, सगळे तुम्ही प्लॅनिंग करत आहात, आणि तुम्हाला त्या वाक्यात दिसतं का तिथं देव नाही, कारण तुम्हाला देवाविषयीची काहीच इच्छा नाही, देवाचं काहीच स्थान नाही. म्हणून ते काय करत आहे, जसे आपलं हे जीवन, मी ह्या गावाला जाईन, मी ते करणार आहे, मला हे विकत घ्यायचं आहे, मला घर वाढवायचं आहे, मला हे तसं. तो म्हणतो की तुम्ही या सगळ्या गोष्टी करत आहात. 14वं वचन, पण उद्या काय होईल हे तुम्हाला माहीत नसते, आणि तो म्हणत आहे की तुमचे आयुष्य आहे तरी काय, तुम्ही केवळ एक वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि नंतर दिसेनाशी होते. तो म्हणतो वाफेसारखं तुमचं जीवन आहे थोड्या वेळसाठी. म्हणून मी तुम्हाला ते आकडे सांगितले की 17.5 पेक्षाही तुमचं सगळं जेव्हा तुम्ही काढता, काय राहून जाईल तुमच्या जीवनात, काय वेळ राहील. आणि तो म्हणतो की वाफेसारखं तुम्ही निघून जाल. आणि 15वं वचन, त्याबद्दल तुम्ही असे म्हणा की, त्या म्हणतो परमेश्वराची इच्छा असल्यास आपण जिवंत असू आणि हे करू किंवा ते करू. म्हणजे काय देव म्हणत आहे का हे वेळ असताना तुम्ही देवाचा विसर पडू देऊ नका. तुमच्यापाशी वेळ नाही आहे, स्वतःच्या प्लॅनिंग मध्ये तुम्ही हे जीवन, ही वेळ गमावू नका. तुमची सुरुवात झाली त्यानंतर अंत होणार आहे, त्याच्या आधी तुम्ही देवाची इच्छा पूर्ण आपल्या जीवनात करा, हे देव तुम्हाला सांगत आहे. पुढे तो म्हणतो 16वं वचन, आता तुम्ही आपल्या योजनेचा अभिमान मिरवता, हो मी हे करत आहे, हो मी ते करत आहे, अशा प्रकारच्या सर्व अभिमान व्यर्थ आहे. आणि 17वं वचन, म्हणून चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्यास ते पाप आहे. याचा अर्थ समजून घ्या. पहिले तर पाप आहे, जे आपण करतो, जे आपण वाईट करतो, जे देवाविरुद्ध करतो. पण त्याच्या विरुद्ध इथं काय म्हणत आहे, चांगले करणे. म्हणजे तुम्हाला माहित आहे की मला सॅल्वेशनची गरज आहे, तुम्ही देवाचा संदेश ऐकत आहात, देवाचे वचन, देवाचे पवित्र आत्मा तुम्हाला दाखवत आहे की मी पापी आहे, तुम्हाला हे समजत आहे की पापाची क्षमा होणं आहे, तुम्हाला हे समजत आहे की अरे हा साक्ष देत आहे, हा बाकी लोकांची साक्ष सांगत आहे का लोकांचं तारण हे खरं आहे, देवापासून कन्फर्मेशन येणं खरं आहे. तर हे तुम्ही जाणत असून सुद्धा तुम्ही डिसिजन घेत ना, तो म्हणतो हे फार मोठे पाप आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मी जेव्हा कलकत्त्याला गेलो, मी विचार करत होतो किती सारे लोक ज्यांना एकदा सुद्धा त्यांच्या तारणाविषयी, त्यांच्या
आत्म्याविषयी एकदा सुद्धा सत्य आपल्याला त्यांना ऐकायला नाही भेटलं. आणि विचार करा की इथं देवाचं वचन आपल्या संग सदैव बोलतो आणि तरीही सुद्धा आपण जर डिसिजन ते घेत नाही, म्हणजे हे किती कठीण आणि देवासमोर हे किती मोठी गोष्ट आहे का तुम्ही जाणत आहात की तुमच्यासाठी योग्य काय आहे. तुम्हाला माहित आहे तुमच्या मनाच्या हृदयात प्रत्येक व्यक्तीला जेव्हा या संदेशाखाली मचकतो की माझं देवासोबतचा संबंध राईट नाही, मला देवाची गरज आहे, तर वचन म्हणतो की तुम्ही जाणत असून तरी तुम्ही करत ना, तर हे तुमच्यासाठी फार मोठं पाप आहे. म्हणजे तो पापाविषयीच पाप म्हणत नाही. कारण एखादा व्यक्ती तो म्हणतो अरे मी कधीच हे ऐकलं नाही, है नाही. तो त्यापेक्षा आपण बघा की आपल्याला कितीदा हा संदेश कितीदा देवाविषयी सांगितल्या जातं आणि तरी देव म्हणतो तुम्ही डिसिजन घेत ना. तुम्हाला काय म्हणतो म्हणून चांगले करणे हे कळत असून जो ते करत नाही त्यास ते पाप आहे. आणि म्हणून आपण तसे होऊ नका. आपल्यापाशी वेळ फार कमी आहे. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सैतान तुमचा जीव घेऊ शकत नाही. सैतानाला ते हक्क देवाने दिलेले नाहीत. कारण देव जो आहे तो जीवनाचा उगम आहे आणि देवच कुठल्याही व्यक्तीची डेट त्याने ठेवली आहे. पण सैतान तुम्हाला बिझी ठेवू शकतो. कारण तुमचे हे बाकी सगळे तास काढल्यानंतर ते प्रत्येकाचे वेगवेगळे आहे आणि तो काय करू शकतो, तुम्हाला बिझी ठेवू शकतो. आणि त्या बिझी करण्यासाठी की तुम्ही तो योग्य निर्णय घेऊ नये त्याच्यासाठी तो तुम्हाला काहीतरी खेळणे पाठवतो. या खेळण्याविषयी बोलू. आठवतं तुम्हाला आपण लहान असताना किंवा आपले लहान मुलं असतात त्यांना आपल्याला बिझी करण्यासाठी काय पाहिजे, खेळणं देऊन टाक. तो खेळणं घेतो. आपल्याला माहित आहे अरे बापरे 1-2 तास निघून गेले, माझे कामं होऊन नाही गेले. का? कारण त्याला खेळणं देण्यात आलं, त्याच्यात तो गुंतला. तसा सैतान तुम्हाला खेळणं देतो. सगळ्यात पहिलं खेळणं जो देतो तो म्हणजे पहिले तुमचं पाप. जे तुमच्या जीवनात तुमच्या मनात सैतान याच गोष्टीसाठी टाकतो. तो या गोष्टीसाठी टाकत नाही का तुम्ही त्याच्या मजा घ्या. तो या गोष्टीसाठी टाकतो का तुझी जी राहिलेली वेळ आहे त्याच्यात तू योग्य डिसिजन घेऊ नये. कारण जेव्हा तुम्ही पापात राहता सगळ्यात मोठी गोष्ट जी इफेक्ट करते ते तुमचं माइंड. कारण माइंड फार महत्वाचा आहे. कारण तुमची विचार करण्याची आता क्षमताच नाही. कारण तुमचे विचार सगळे त्या पापामध्ये की मी कसं काय करावं. मी तुम्हाला सांगतो, मी स्वतःची साक्ष देतो. मी जेव्हा या परिस्थितीत आणि अशा पापात होतो मला माहित आहे की तुम्ही काहीच विचार करू शकत ना. मी जाणतो कारण मी तिथे होतो, मी ओळखतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, मला जरी त्या गोष्टीविषयी लाज वाटते पण मी तुम्हाला यासाठी सांगतो का तुम्ही सावध असावा. कारण जेव्हा पाप सैतान तुमच्या जीवनात ज्या गोष्टीविषयी टाकते तुमचे सगळे मन विचार सगळ्या गोष्टी आता काहीच तुम्ही विचार करू शकत नाही. स्टक होऊन जातं सगळं बंद. त्याच गोष्टीविषयी तुम्ही विचार करता. बाहेरच्या लोकांना काहीच समजत नाही. तुम्ही एक नॉर्मल व्यक्ती म्हणून लागता. पण तुमच्या विचारावर जो हमला केला जातो तो कशासाठी का आता तुम्हा विचार करू शकणार नाही. म्हणून काय देण्यात आलं, खेळणं. कशासाठी देण्यात आलं का तू विचार करू नये आणि ज्या दिवशी तू मरशील तुझा आत्मा निघून जाईल. कारण या थोड्याशा वेळा दरम्यान जर तू बघितलं, जर तू संदेश ऐकला, जर तू थोडीशी काळजी घेतली की माझं काय, देवाविषयी काय, माझ्या आत्म्याविषयी काय, तर कदाचित तू वाचून जाशील. म्हणून सैतान काय करतो, खेळणे देणे चालू करतो. आपल्या प्रत्येकापाशी खेळणे आहेत. या जगाचा लोभ एक खेळणं झालं. एक जे सगळ्यात सुंदर खेळणं प्रत्येकापाशी क्लीन असतं ते म्हणजे आपला फोन. हे जे खेळणं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिल्या गेलं हे त्याच गोष्टीसाठी. कशासाठी तुम्ही बघितले, तुम्ही थोडीशी नजर टाका. म्हाताऱ्यापासून लहान्यापर्यंत, मजदुरापासून श्रीमंतापर्यंत, बँकेपासून अधिकाऱ्यापर्यंत काय करत आहे, फक्त पलटवत आहे. का? तुमची वेळ घेणं आवश्यक आहे. का तुम्ही विचार करावा. म्हणून तुम्हाला काय दिल्या जातं, वेळ. तुम्हाला खेळणे दिल्या जातात का तुम्ही आपला आत्म्याविषयी जराही विचार करू नये. काही बाकीचे खेळणे आपण बघू. न्यूज. तुम्हाला इतक्या साऱ्या न्यूज या जगात होतात, याच्यात गुंतल्या जाते. मला सगळ्याच बातम्या ऐकायच्या आहे, मला याची बातमी ऐकायची आहे, मला त्याची बातमी ऐकायची आहे. पॉलिटिक्स, राजकारण, तुम्हाला त्याच्यामध्ये घुसवल्या जातं. तुमचा वेळ त्याच्यातून काढण्यात येतं. ज्या गोष्टीला काहीच अर्थ नाही त्याच्यात तुम्हाला काय केलं जातं, गुंतवल्या जातं. पिक्चर विचार करा.
तीन तास पिक्चरमध्ये आणि लोकांमध्ये त्यात बसून तुमचा वेळ सगळा काढला जातो. गाणे ऐकणे, आपल्या देशाचा जो गेम आहे क्रिकेट किंवा ज्याही गोष्टी तुम्ही बघाल, एखाद्या व्यक्तीला फार छंद असतो, तो काय करत आहे, आपलं आयुष्य त्या गोष्टीमध्ये घालवत आहे. किंवा तुमच्या जीवनातले पाप किंवा तुमचे मित्र किंवा या जगाचा लोभ, या सगळ्या अनेक प्रकारच्या गोष्टी शैतान तुमच्या जीवनात कशासाठी पाठवत आहे? कारण जेव्हा तुम्ही सावध ना, कारण तुम्हाला माहित नाही की सत्य काय आहे, आणि त्याच्यामुळे काय करतो, या खेळण्यामुळे तुमचे जे जीवन थोडेसे बाकी आहे, जिथे आपण योग्य डिसिजन घेतली पाहिजे, शैतान काय करतो, तोही वेळ तुमच्यापासून घेऊन घेतो. तेही तुमचे विचार करण्याची क्षमता तुमच्यापासून घेऊन घेतो. यासाठी का तुमचा जो एंड पिरियड, तुमच्या ज्या वेळेची जे एंड आहे ते होऊन जावी आणि तुम्ही कधीच योग्य निर्णय देवासाठी घेऊ नये. वेळ संपत आहे, आणि वेळ हा कसा संपत आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. आम्ही जेव्हा अमेरिकेला होतो, मी एक लहान मुलांमध्ये एक गेम बघितला. तो गेम काय होता, गेम म्हणजे ते काय करायचे, ट्रेडिंग म्हणजे व्यापार म्हणजे कसं, तर त्यांच्यापाशी काही गोष्टी राहायच्या, आणि हे माझ्या कानावर पडलं. आता मी योहानसाठी समजून घ्या, एखाद्या चांगले महागडे खेळणे आणले, तर एखादा यायचा, त्याच्यापाशी एखादी वाईट गोष्ट राहायची, आणि जर आपली बुद्धी नसली तर ते, अरे तू हे घे आणि तुझं ते देऊन टाक मला, तुलाही हे भेटत आहे, तुझं मी हे घेत आहे. मी जेव्हा ते बघितलं, म्हटलं योहान, त्याच्या पाठच्या त्या गोष्टी फार वाईट आहे, त्या कचऱ्यासारखी त्याची किंमत आहे, या गोष्टी त्याला बदलू नको. तेच आपण करत आहोत. कारण आपल्याला जोपर्यंत माहिती होणार नाही, जोपर्यंत आपण समजणार नाही की अरे तुमचा आत्मा महत्वाचा आहे, या खेळण्यासाठी तो व्यापार करू नका, त्याला गमावू नका, या गोष्टी सगळ्या राहून जातील. एकही गोष्ट तुमची देवासोबत जाणार नाही. तर सगळ्यात महत्वाचं तुमचं देवासाठी जे घेतलेला निर्णय, जो डिसिजन की ख्रिस्ता माझा आत्मा वाचो, सॅल्वेशन, माझ्या पापाची क्षमा होणे, हीच एक गोष्ट जी आहे तुमच्या अनंतासाठी तुम्हाला टिकून ठेवेल, जर तुम्ही त्या वेळेचा योग्य उपयोग केला. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं मी आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. इतक्या ह्या जगात ह्या गोष्टी चालत असतात. मागच्या आठवड्यात मी एक न्यूज वाचत होतो, तर हा श्रीमंत व्यक्ती इतका श्रीमंत आहे, पण त्याला माहीत आहे की मी मरणार आहे. मग त्याने आपला पैसा कसा यूज केला माहीत आहे? त्याने काय केली, एक लॅबोरेटरी स्थापित केली, आणि त्याने लिहिलं की मी जसा मरतो, मेल्याबरोबर माझं डोकं काढा आणि एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यात ते टाका, याच्यासाठी कदाचित मी जिवंत राहील. आणि मनुष्य या मूर्खतेमुळे त्याला हे समजत नाही का जीवन फक्त देवापासून येतं, वेळ फक्त देवापासून येतं. कोणीच आपला वेळ संपू शकत नाही. तुम्ही एक सेकंड तुमच्या मरणाची तारीख वाढवू शकत नाही. पण एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे देवाचं जे वचन आहे, देवाला माहीत आहे की तुमच्या आणि माझ्यापाशी वेळ फार कमी आहे, आणि देवाची इच्छा आहे का तुम्हाला एक असा वेळ द्यावा ज्याला आपण काय म्हणतो, सार्वकालिक. वेळ म्हणून वेळेची डेफिनेशन समजली, जी गोष्ट खतम होते त्याला वेळ म्हणतात, जी गोष्ट खतम होत नाही त्याला सार्वकालिक म्हणतात, जे कधीच संपत नाही. आणि देवाची इच्छा आहे का ते सार्वकालिक जीवन तुमच्या जवळ असावं. आणि ते सार्वकालिक जीवन होण्यासाठी जेव्हा तुमच्यापाशी वेळ आहे, देवाची इच्छा आहे का तुम्ही देवाच्या पुत्राला हाक मारावी. कारण देवाचं वचन सांगतं की देवाने जगावर म्हणजे तुमच्यावर एवढी प्रीती केली, कारण तुमचा वेळ संपेल आणि आपला आत्मा नरकात जाईल, त्याच्यामुळे त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्या सार्वकालिक जीवन मिळावे. हे देवाची इच्छा तुमच्यासाठी आहे. का तुम्ही वेळेच्या बांधिलकीतून जेव्हा निघता तेव्हा तुमच्याजवळ सार्वकालिक जीवन, विचार करा मरण किती भयानक आहे. पण जर तुम्हाला खात्री असेल का माझ्यापाशी सार्वकालिक जीवन आहे, कारण देवाच्या पुत्राने मला वाचवलं, हे जे वचन आहे ते तुमच्यासाठी प्रॉमिस आहे. त्याच्यासाठी देवाने तुम्हाला आपला पुत्र दिला, की यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आपल्या मनात द्या. जर आपल्याला समजलं की माझी वेळ संपत आहे, आणि जर मी तुम्हाला विचारलं की अशी एक कुठली एक गोष्ट आहे, कारण तुला माहीत आहे की तुझी वेळ संपत आहे, तुझी इच्छा आहे का ते तू करावी,
आणि या प्रश्नाचं उत्तर देत असताना विचार करा, ज्याही गोष्टीविषयी तुम्ही अपेक्षा करता खरंच ती गोष्ट तुम्ही मेल्यानंतर तुमच्या उपयोगाची आहे? जर तुमची इच्छा असेल का नाही मी करोडपती झालो पाहिजे, माझा बंगला झाला पाहिजे, किंवा मला स्वित्झर्लंड, जेही असेल तुमचं, पण खरंच तुमच्या आत्म्यासाठी ते महत्त्वाची आहे? काय महत्त्वाचं आहे? की मी मेल्यानंतर मी स्वर्गात असली पाहिजे. याच्यापेक्षा जर तुमच्या दुसऱ्या अपेक्षा असेल, सैतानाने तुमचं डोकं एवढं करप्ट करून ठेवलं आहे का तुम्हाला आपल्यासाठी योग्य काय आहे ते तो समजू देत नाही. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की आपली ही वेळ असताना योग्य डिसिजन जे आहे ते तुम्ही घेणे. हे वेळ असताना जे अनंताचं जीवन, जे सार्वकालिक जीवनाची जे भेट आहे ते तुम्ही स्वीकारणे. कारण वेळ रोज राहणार नाही. रोज तुमच्या जवळ तुम्ही उठणार ना, ही वेळ संपणार आहे हे लिहून ठेवला, हे कधी बदलणार नाही. आणि म्हणून एक देवाचं वचन, कारण देव तुमची काळजी घेतो. 2 कोरिन्थियन 6:2 म्हणतं, कारण तो म्हणतो मी अनुकूल समय तुझे ऐकले आणि तारणाच्या दिवशी तुझे सहाय्य केले. पहा आता अनुकूल समय आहे, म्हणजे योग्य समय आहे. तुमच्यापाशी वेळ आहे, तुमच्यापाशी संदेश आहे, तुम्हाला कोणीतरी गाईड करणारा आहे, तुम्हाला कोणी सत्य सांगणारा आहे, तुम्हाला सगळ्या प्रश्नाचं उत्तर देणारा आहे. तो म्हणतो पहा आता तारणाचा दिवस आहे. लक्षात ठेवा, देव आजमध्ये काम करतो, शैतान उद्यामध्ये काम करतो. का? कारण तो उद्या कधीच येत नाही. तो उद्या कधीच येत नाही. म्हणून माझ्या कुटुंबियांनो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज तुमच्यापाशी वेळ असेल, उद्या तुमच्यापाशी ते नाही. आणि मी तुम्हाला दाखवून दिलं की जरी तुम्हाला वाटत असेल खूप वेळ आहे, बघू आता, असं बिलकुल नाही. थोडासा वेळ आहे, या विचार करा. या वेळेच्या दरम्यान मी तुम्हाला विचारतो, आपल्यापैकी प्रत्येक जणाने अर्ध्यापेक्षा आपलं आयुष्य जगलं आहे. कितीदा देवाचा विचार केला, कितीदा आपल्या आत्म्याविषयी विचार केला, कितीदा स्वर्गाविषयी विचार केला, कितीदा तुम्ही देवाविषयी सिरियस होते. याच्यावरून आपल्याला दर्शवितो की आपली परिस्थिती काय आहे. म्हणून वेळ आज आहे, उद्या वेळ राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो, या देवाच्या चर्चमधून जर कुठलाही व्यक्ती हे संदेश ऐकल्यानंतर बिना तारणाचा हे वेळ संपल्यावर निघून जाईल, तो हाच मागेल तिथं गेल्यावर का देवा मला अधिक वेळ दे, पण वेळ भेटणार नाही. जेव्हा डिसिजन घेण्यासाठी वारंवार देवाचा शब्द, पवित्र आत्मा तुमच्यात कार्य करतो का तू देवाबरोबर बरोबर होण्याची गरज आहे, तुझ्या पापाची क्षमा होण्याची गरज आहे, ख्रिस्ताला तू हाक मारण्याची गरज आहे, हे जेव्हा वारंवार देव तुम्हाला सांगतो, जेव्हा वेळ आहे, जेव्हा तुम्ही बिना तारणाचे निघून जाल, तुम्ही फक्त एकच गोष्ट मागाल की मला अधिक वेळ पाहिजे, मला अधिक चान्स पाहिजे, पण तो निघणार नाही. मी सगळ्यात शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे आपले कान उघडे करून आपण सगळे ऐकू. काय? आज वेळ आहे पण इच्छा नाही. उद्या इच्छा राहील पण वेळ राहणार नाही. हे असंच होईल. म्हणून गरज तुमची आहे. जर तुम्हाला या वेळेचं महत्त्व समजत असेल आणि तुमची इच्छा असेल का मला सार्वकालिक जीवन मिळालं पाहिजे, कारण माझी वेळ, माझी न्यूज येणार आहे. आणि जर तुमची इच्छा असेल, देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल, देव म्हणतो तू चाकून बघ मी चांगला आहे का नाही. देवाने आपला पुत्रच यासाठी दिला की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. वचन सांगतो जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. योग्य वेळेचा महत्त्व म्हणजे काय? का माझ्या जवळ वेळ असताना मी त्या स्वर्गातील देवाला हाक मारली, त्याने माझा आत्मा वाचवला. मी विश्वास ठेवला की देवाने पुत्र आपला येशू ख्रिस्त माझ्यासाठी पाठवला, तो माझ्यासाठी मारण्यात आला, माझ्यासाठी गाळण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठून तो स्वर्गात बसला आहे. आणि या समय जेव्हा वेळ असताना मी त्याला हाक मारतो की येशू माझा आत्मा वाचव, तो स्वर्गातून याच समय, जेव्हा वेळ असताना याच समय तुम्हाला वाचू शकतो आणि सार्वकालिक जीवन तुम्हाला देऊ शकतो. पण डिसिजन तुमची आहे का मला माझा वेळ सहज गमवायचा आहे कारण मला याच्यात इंटरेस्ट नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आज वेळ आहे, मेरी कोई इच्छा नाही, माझी काही इच्छा नाही. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी माझी इच्छा नाही, काही हरकत नाही. पण मी या गोष्टीविषयी तुम्हाला गॅरंटी देतो, तुमची एक दिवस इच्छा जरूर होईल पण वेळ राहणार नाही. आज वेळ नाही आहे. अरे मला इथं नाही राहायचं, अरे मला या नरकात नाही राहायचं, अरे मला इथं नाही तळपायचं, अरे माझा आत्मा इथून नाही निघाला पाहिजे. नाही, वेळ गेली आहे.
ते संपलाय. संधी गेलेली आहे, आशा गेलेली आहे. आता फक्त अंधकार आणि न्याय आहे. कारण जेव्हा वेळ होती तुझी इच्छा नव्हती, आज तुझी इच्छा आहे तर वेळ नाही. आपण प्रार्थना करू. जर तुम्हाला जराही अजून खात्री नसेल, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या सॅल्वेशन विषयी खात्री मी तुम्हाला देऊ शकत नाही. आज वेळ आहे आणि देवाचा पुत्र जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता की येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, मला समजतं. कारण देवाचं वचन सांगतं की सर्वांनी पाप केल्याने देवाच्या गौरवाला उणे पडले. आणि जेव्हा मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही या वचनावर विश्वास ठेवत ना, देवाचं वचन सांगतं की सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला, याचा अर्थ कुठलाच व्यक्ती आपल्या कार्यामुळे स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि जर तुम्हाला समजत नाही का मी पापी नाही, देवाचं वचन सांगतं का तुम्ही स्वतः देवालाच खोटारडे ठरवता, का तुझे वचन खोटारडे आहे, मी पापी नाही, मी तसाच स्वर्गात चाललो. कारण तुम्ही देवाचे वचन मानत ना, तुम्ही देवालाच खोटारडं ठरवलेलं आहे. पण जर एखादा व्यक्ती त्यावर विश्वास टाकतो, हो तो पापी मी आहे, कारण वचन सांगतं की एकदाच मरण म्हणजे काय, तुमचा वेळ संपेल, ते होणं आहे आणि नंतर न्याय आहे. आणि म्हणून देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाठवला. तुमच्यापाशी देवापासूनचं कन्फर्मेशन, त्याच्यापासूनची खात्री नाही. वेळ जाऊ देऊ नका, कारण वेळ उद्या नाही आहे. त्याला हाक मारा. जिथे तुम्ही असाल, हा संदेश ऐकत असाल, हे जाणा की प्रत्येक जण देवासमोर पापी आहे. देव तुमच्यावर प्रेम करतो, पण तुमच्या आणि माझ्या पापांवर नाही. आणि म्हणून देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला, यासाठी का आपले पाप जे आपल्या नरकात टाकतील, ते सगळे पाप देवाच्या पुत्राने स्वतःवर घेतले. तो आपल्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि स्वर्गात बसलेला आहे. आणि सगळे अधिकार त्याच्यापाशी आहे. देव म्हणतो की जोही आता विश्वासाने हाक मारेल की येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, त्याला सार्वकालिक जीवन हे दान आहे, जे देवाच्या पुत्राद्वारे आहे. वेळ फार कमी आहे. मी आशा करतो की तुमची ही इच्छा आहे की मला ती गोष्ट असली पाहिजे. देवापासूनची खात्री घ्या, स्वतःची खात्री लावू नका. देव तुम्हाला कन्फर्मेशन देईल. देव तुमचा आत्मा वाचेल जेव्हा तुम्ही विश्वासाने त्याला हाक माराल की येशू मला वाचव, मला नरकात जायचं नाही, माझ्या पापाची क्षमा कर, अनंताचं जीवन तू दे, नवीन जीवन तू दे, माझं जीवन तू बदल. मी परमेश्वरा पलटतो पापापासून आणि तुझ्याकडून येतो. पश्चाताप म्हणजे काय, का देवाकडे पलटणे, आपलं जीवन बदलण्याचा निर्णय घेणे की हो देवा, मी चुकत आहो, मी वाईटाच्या मार्गावर आहो, मी प्रौढ आहो, मी परमेश्वरा पापी आहो, माझी समजदारी वाईट आहे, पण तू खरा आहे परमेश्वरा, मला तू वाचव. जेव्हा तुमचं माइंड पलटण्याची तुम्ही डिसिजन घेता, जेव्हा आपलं मन बदलण्याची तुम्ही डिसिजन घेता, कारण जेव्हा तुम्ही आपलं मन बदलता, तुम्हाला समजतं की आता फक्त मला देव वाचू शकतो. कारण तुम्ही हाक यासाठी मारत ना, कारण तुम्हाला वाटतं का मी स्वतःला वाचून घेईल. पण जेव्हा तुम्हाला समजतं की मला फक्त देव वाचू शकतो आणि तुम्ही पलटता, म्हणता येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव. जेव्हा वेळ आहे, आज वेळ आहे आणि तुमची इच्छा असेल, या दोन्ही गोष्टी जेव्हा जोडतात आणि तुम्ही स्वर्गातील देवाला हाक मारता, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, त्याच समय तो तुमचा हात पकडतो, त्याच समय तो तुमचा आत्मा वाचवतो, त्याच समय तुमच्या जीवनात सार्वकालिक जीवन टाकतो. कारण तुमच्यापाशी आज वेळ आहे, तुमच्या वेळेमध्ये तो सार्वकालिक जीवन टाकतो. त्याच्यापासून तुम्हाला कन्फर्मेशन, खात्री येते. हे जर तुमच्यापासून नाही तर तुम्ही फक्त आणि फक्त आपला वेळ गमावत आहात. आज वेळ आहे, उद्या तुमच्याजवळ राहणार नाही. उद्या तुमची इच्छा राहील पण तो वेळ राहणार नाही. म्हणून आज तारणाचा दिवस आहे, देवाचे वचन आहे. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो प्रभू आजच्या दिवसासाठी. आणि होय प्रभू, आजच्या संदेशासाठी, वचनासाठी प्रार्थना करतो. हे वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात तू कार्य कर माझ्या राजा. होय प्रभू, ज्याने अजून तुला हाक मारले नाही, ज्याने प्रभू अजून परमेश्वरा त्याला आपल्या आत्म्याविषयी खात्री नाही, ज्याला अजून प्रभू सार्वकालिक जीवन लाभलं नाही, त्याने तुझ्यापासून स्वीकारलं नाही, तारणाची भेट अजून घेतली नाही, त्याच्या हृदयात तू कार्य कर. होय प्रभू, त्याला समज तू दे, त्याला त्याची आत्मिक कंडिशन तू दाखव, त्याला त्याचे पाप, त्याचे मरणाची कंडिशन तू दाखव. होय प्रभू, त्याला त्याच्या तारणाची गरज तू दाखव प्रभू, की त्याने तुला हाक मारावी. होय प्रभू, प्रार्थना करतो परमेश्वरा, तुझी इच्छा आहे की प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावे. तुझी इच्छा आहे की कोणाचाच नाश होऊ नये. प्रार्थना करतो हे संदेश ऐकणाऱ्या, होय प्रभू, या चर्चमध्ये असणाऱ्या, ऑनलाईन असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो.
होय परमेश्वरा, धन्यवाद मानतो जे महान तारण तुझ्यापासून आहे. होय प्रभू, जे तारणाची भेट तुझ्यापासून आहे. होय प्रभू, जे महान प्रेम तू आमच्यासाठी केलं परमेश्वरा. नाहीतर प्रभू आम्हाला काय आशा आहे परमेश्वरा. होय प्रभू, जे महान आशा फक्त आणि फक्त तुझ्यापासून येते. धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी. धन्यवाद मानतो तुझ्या सत्य प्रगट करण्यासाठी, तुझं कार्य प्रभू या चर्चमध्ये होण्यासाठी. इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो. जे ऐकत आहे त्या प्रत्येकाला प्रभू तू सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड.